ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहेत. कल्पनासमोर प्रियाचं भयानक सत्य समोर आल्याने कल्पना सायलीला न्याय मिळवून देत सर्वांसमोर प्रियाचा पर्दाफाश करणार आहे. घरामध्ये सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात. पूर्णा आजी मात्र फारच खुश असते, कारण प्रतिमाचा आज वाढदिवस असतो. त्यामुळे पूर्णा आजी म्हणत असते, प्रतिमाची आज मला फार आठवण येत आहे. प्रतिमाच्या आठवणीत मग्न होतच पूर्णा आजी तिच्या जुन्या आठवणींमध्ये रमून जाते. आता पूर्णा आजीला भास होऊ लागतो, प्रतिमा तिच्या समोर आली की काय असं तिला वाटत असतं. त्या दोघींचा संवाद सुरू असतो. पूर्णा आजी प्रतिमाला बघून खूपच इमोशनल झालेली असते. प्रतिमा मात्र म्हणत असते की आई, अगं तू इतकी काय इमोशनल झालीये? आज माझा वाढदिवस आहे म्हणून मी तुझ्याकडे आज आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे. प्रतिमा म्हणत असते की सोबत मी तन्वीला देखील घेऊन आली आहे, म्हणजेच ती सायली असते. त्यामुळे पूर्णा आजी आणखीनच खुश होतात. प्रतिमा म्हणत असते, आई मला नाही पण माझ्या मुलीला आशीर्वाद दे. मी जगू तर ना जगू पण माझी मुलगी 100 वर्ष जगू दे. पूर्णा आजी फारच इमोशनल झालेल्या असतात. त्या म्हणतात, तू अशी का बोलतेस? तू देखील 100 वर्ष जगणार आहेस. असा आशीर्वाद त्या प्रतिमाला आणि सायलीला देतात. आणि मग लगेचच पूर्णा आजी त्यातून बाहेर येत त्यांना समजतं की हा भास होत आहे त्यांना. मग पूर्णा आजी प्रतिमाच्या आठवणीत खूपच इमोशनल होतात. मग पूर्णा आजी प्रतिमाच्या फोटोसमोर जाऊन म्हणत असतात की मी याच दिवशी तुला 100 वर्ष आयुष्य जगण्याचा आशीर्वाद दिला होता, परंतु तो आशीर्वाद काही कामाला आला नाही. तू मला सोडून निघून गेलीस, पण काही झालं तरी मी तुझ्या लेकीचा हात कधी नाही सोडणार. तुझ्या मुलीसाठी मी कुलदैवतेला साकडं घालून आली आहे. लवकरात लवकर एखादा चांगला मुलगा तिच्या आयुष्यात येऊ दे आणि तिचं लग्न होऊ दे, असं साकडं मी देवाला घातलं आहे. मी तुझ्या मुलीचं आयुष्य मार्गी लावणार, असं म्हणत पूर्णा आजी मात्र फारच रडत असते. आणि अचानक त्याच वेळी पूर्णा आजीला चक्कर येते आणि पूर्णा आजी खाली पडते. त्यानंतर सर्वजण पूर्णा आजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. तर आता पूर्णा आजीला ICU मध्ये शिफ्ट केलेलं असतं. डॉक्टर कल्पना प्रताप तेव्हा डॉक्टर प्रताप आणि कल्पनाला सांगत असतात की तुमच्या पूर्णा आजीची तब्येत फारच खराब आहे. त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना रक्ताची फारच गरज आहे. जर ट्रीटमेंट आपण वेळेत नाही घेतली तर त्यांच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो. त्यावरती प्रताप म्हणत असतो, डॉक्टर तुम्ही ट्रीटमेंटला सुरुवात करा, वाटेल तेवढा पैसा लागू द्या, मी त्यासाठी तयार आहे, पण माझी आई मला बरी झालेली पाहिजे. तुम्ही पैशाची अजिबात चिंता करू नका. वा डॉक्टर प्रतापला समजावून सांगू लागतात, सर पैशामुळे सर्वच काही शक्य होत नाही. प्रॉब्लेम पैशांचा नाही तर रक्ताचा आहे, कारण त्यांचा रक्तगट AB निगेटिव्ह आहे. हा रक्तगट असलेले माणसं आणि त्याचे डोनर फारच कमी असल्यामुळे हे रक्त मिळणं फारच कठीण आहे. आणि हा रक्तगट आमच्या हॉस्पिटलमध्ये देखील सध्या अवेलेबल नाही. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी देखील या रक्ताची मागणी केली आहे, परंतु हे रक्त आम्हाला काही मिळत नाही आहे. त्यामुळे तुम्ही या रक्ताला लवकरात लवकर अरेंज करण्याचा प्रयत्न करा. आम्ही देखील आमचे प्रयत्न करतच आहे. जर वेळेत रक्त नाही मिळालं तर पेशंटचा जीव देखील जाऊ शकतो. तुमच्या घरामध्ये जर कुणाचा रक्तगट सारखाच असेल तर विचारून बघा, असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. तेव्हा आता प्रताप आणि कल्पना सर्वजण एकमेकांना, नातेवाईकांना सर्वांना फोन करून रक्ताची विचारणी करू लागतात. त्याचवेळी कल्पनाला आठवतं की तिला प्रतिमाने पहिल्यांदा सांगितलेलं असतं की तिचा, पूर्णा आजीचा आणि तन्वीचा रक्तग्रुप हा सारखाच आहे, कारण त्यावेळी प्रतिमा हा तन्वीचा एक फॉर्म भरत असते. त्यावेळी रक्तग्रुपच्या जागी AB निगेटिव्ह असं लिहिलेलं असतं. तेव्हा कल्पनाने प्रतिमाला विचारलेलं असतं की तन्वीचं रक्त AB निगेटिव्ह आहे का? तेव्हा प्रतिमाने कल्पनाला सांगितलेलं असतं की हो वहिनी, तिचा रक्तगट हा AB निगेटिव्हच आहे. फक्त तन्वीचंच नव्हे, माझं आणि पूर्णा आजीचं रक्तग्रुप देखील AB निगेटिव्ह आहे. प्रतिमाने सांगितलेलं असतं की वहिनी, खरं तर AB निगेटिव्ह रक्तग्रुप मिळणं फारच कठीण असतं. AB निगेटिव्ह हा एक रेअर ब्लड ग्रुप आहे. जर भविष्यात कधी आम्हा तिघीपैकी कोणाला जरी रक्ताची गरज पडली तरी आम्ही एकमेकींना आमचं रक्त देऊ शकतो. हे बोलणं आणि आम्ही तिघीजणी एकमेकींचा जीव देखील वाचवू शकतो. आता हे बोलणं कल्पनाला आठवतं. कल्पना प्रतापला म्हणते की तुम्ही आता अजिबात टेन्शन घेऊ नका. आता असं समजा की आपल्याला AB निगेटिव्ह रक्तग्रुप हा मिळालेलाच आहे. प्रताप कल्पनाला विचारतो की रक्त कोणी अरेंज केलंय, कुठं मिळालंय रक्त? प्रताप मात्र आतुरतेने विचारत असतो. तेव्हा कल्पना प्रतापला सांगते, अहो कोणी अरेंज का करायला पाहिजे? AB निगेटिव्ह रक्तग्रुप तर आपल्या घरातच आहे. प्रताप कल्पनाला विचारतो की कुणाचा आहे रक्तग्रुप सेम? तेवढ्यातच पूर्णा आजीला चक्कर आली
ही गोष्ट रविराजच्या घरी देखील कळालेली असते. प्रियाला तर मोकाच मिळालेला असतो खोटं नाटक करण्याचा. मग पूर्णाजीला चक्कर येऊन पूर्णाजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचं कळताच प्रिया लगेच हॉस्पिटलमध्ये नाटकं करत येते. प्रियाची नाटकं सुरूच असतात. मुद्दाम विचारत असते, चेहऱ्यावरती खोटे भाव आणत रडण्याचं नाटक ती करत असते. प्रियाला हॉस्पिटलमध्ये बघून कल्पनाला मात्र फार आनंद होतो, कारण कल्पनाला असं वाटतं की प्रिया हीच तन्वी आहे. कल्पनाला वाटत असतं की आता प्रियाचा रक्तगट देखील AB निगेटिव्ह आहे. ती आता पूर्णाजीला रक्त देऊन पूर्णाजीचा जीव वाचवेल. प्रिया मात्र कल्पनाला विचारत असते की अहो काय झालं आहे पूर्णाजीला, का बरं त्यांना ॲडमिट केलंय. ती नाटकं करत असते. कल्पना प्रियाला म्हणत असते, आतापर्यंत मला त्यांच्या जीवाची फार काळजी लागली होती, परंतु तुला बघून आता माझी तर काळजीच पडून गेली. आता मला कसलीही चिंता नाही. असं समज की पूर्णाजी आता नीटच झाल्या. तुला हॉस्पिटलमध्ये आल्याचं बघून असं वाटत आहे की साक्षात देवच आला आहे. मात्र कल्पनाचं हे असं बोलणं कुणालाच समजत नसतं. प्रताप देखील विचारात पडलेला असतो आणि प्रियाला मात्र आश्चर्य वाटत असतं. प्रियाला मात्र वेगळंच वाटत असतं. प्रियाला असं वाटत असतं की पूर्णाजीचं तन्वीवरती प्रेम आहे आणि तिला बघून पूर्णाजी लगेच ठीक होईल. परंतु प्रियाचा हा मनातला फुगा लवकरच फुटणार असतो. मात्र प्रतापला काही समजत नसतं. प्रताप कल्पनाला विचारतो, कल्पना अगं हे तू काय बोलतीयस? प्रिया आली आहे म्हणजे आता पूर्णाजी कशी काय बरी होऊ शकते? प्रियाचा येण्याचा आणि आईची तब्येत बरी होण्याचा काय संबंध? कल्पना प्रियाला म्हणत असते की प्रिया तू आता आली आहे ना, प्लीज तू आता पूर्णाजीला रक्त दे, कारण पूर्णाजीला रक्ताची फार गरज आहे. तेव्हा प्रिया नकार देत म्हणते, अगं मामी असं कुणाचंही रक्त कुणाला नाही देत आहेत. त्यासाठी रक्त ग्रुप मॅच व्हावा लागतो आणि तो मॅच झाला तरच ते रक्त कुणाला तरी देता येतं. त्यावरती कल्पना म्हणते, अगं ही गोष्ट मला देखील माहिती आहे, त्यामुळेच तर मी तुला सांगत आहे ना, तुझं रक्त देखील AB निगेटिव्ह आहे आणि पूर्णाजीचा ब्लड ग्रुप देखील AB निगेटिव्ह आहे. त्यामुळे तू आता पटकन पूर्णाजीला तुझं रक्त दे. कल्पनाचं हे बोलणं ऐकून प्रियाच्या पायाखालची माती सरकते. आता प्रियाचा खरा चेहरा कल्पनासमोर येणार या भीतीने प्रियाची मात्र चांगलीच धांदल उडालेली असते. तर घाबरलेली प्रिया पटकन बोलून जाते, माझं रक्त AB निगेटिव्ह नाही तर माझं रक्त A पॉझिटिव्ह आहे. कल्पनाला हे ऐकून मात्र फारच धक्का बसतो. ती आता प्रियाला म्हणत असते, तन्वी तू हे काय बोलतेस बेटा? तुझं रक्त, प्रतिमाचं रक्त आणि पूर्णाजीचं रक्त सेम आहे आणि ही गोष्ट मला स्वतः प्रतिमाने सांगितली आहे आणि ही गोष्ट पूर्णाजीला देखील माहिती आहे. पण तू आत्ता असं म्हणते की तुझं रक्त ग्रुप A पॉझिटिव्ह आहे म्हणून तुझं रक्त ग्रुप चेंज होणं कसं शक्य आहे? तर आता कल्पनाच्या मनात प्रियाविषयी संशय निर्माण झालेला असतो. आता मात्र घरातले सर्वजण टेन्शनमध्ये जातात. आता रक्त कुठे मिळणार ही चिंता त्यांना स्वस्थ बसू देत नसते. तेव्हा प्रताप प्रियाला समजावत असतो, प्रिया प्लीज समजून घे ना गं, पूर्णाजीची तब्येत खूपच खराब आहे, त्यांना रक्ताची फार गरज आहे, तू आता नाही म्हणू नको. त्यावरती चिडतच प्रिया म्हणते, मामा मी तुमच्या पुढे हात जोडून पाया पडते, माझं खरंच रक्तगट AB निगेटिव्ह नाही तर A पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे मी आता रक्त नाही देऊ शकत. प्रियाचं हे बोलणं ऐकून आता प्रतापला फारच काळजी वाटत असते. तेव्हा प्रताप विचार करत असतो की आता पूर्णाजीला कुठून अरेंज करायचं रक्त. तेवढ्यातच तिथे सायली येते. तेव्हा सायली म्हणत असते की मी पूर्णाजीला माझं रक्त देऊ शकते, कारण माझा ब्लड ग्रुप देखील AB निगेटिव्ह आहे. सायलीचे हे बोलणं ऐकून सर्वांच्या जीवात जीव येतो. कल्पनाला मात्र फारच आनंद होतो. प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिला भीती देखील आता आलेली असते, कारण की तिचा खरा चेहरा हा कल्पनासमोर आणि प्रतापसमोर आलेला असतो. प्रियाला मात्र काळजी लागलेली असते आणि तिला आता हे समजलेलं असतं की तिचा चेहरा हा लवकरच समोर येणार आहे आणि ती खोटी तन्वी आहे हे सिद्ध होणार आहे. त्यानंतर पूर्णाजीसाठी सायलीचं रक्त काढलं जातं. सिस्टर येऊन त्या प्रोसिजर करत असतात. तर आता मात्र कल्पनाला प्रियावरती फारच संशय आलेला असतो आणि थोडक्यातच सायलीचा रक्तग्रुप हा AB निगेटिव्ह म्हटल्यावरती कल्पनाच्या डोक्यात आता सायलीवर देखील संशय आलेला असतो. त्यानंतर कल्पना ही गोष्ट अर्जुनला सांगते. कल्पना अर्जुनला म्हणत असते की मला प्रतिमाने आधी सांगितलं होतं की तन्वी, प्रतिमा आणि पूर्णाजीचा रक्तग्रुप हा AB निगेटिव्ह आहे आणि तिने फॉर्मवर देखील ते लिहिलं होतं. आणि मग आता ही प्रिया खोटं का बोलतीये? तिने काल रक्त का नाही दिलं? अर्जुनच्या डोक्यात मात्र घंटी वाजते. त्याला लक्षात येतं ह्या तर एकाच आश्रमात राहत होत्या. सायलीच्या सर्व सवयी, गोष्टी
आणि तिचा स्वभाव देखील प्रतिमा आत्यासारखा आहे आणि प्रिया मात्र त्याच्या अगदी अपोजिट आहे. लहानपणी देखील सायलीचा स्वभाव कसा असतो हे अर्जुनला चांगलंच माहिती असतं. तेव्हा अर्जुनला हे समजलेलं असतं की आपली सायली हीच तन्वी असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तो आता प्रियाविरुद्ध खूप सारे पुरावे शोधणार असतो आणि आता अर्जुन हे पुरावे रविराजला देखील दाखवणार असतो आणि तन्वी ही खोटी आहे हे तो सिद्ध करणार असतो. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमच्या कमेंटची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. आणि मित्रांनो, चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.